बहिणींचा तुम्हाला खूप फायदा झाला, त्यानंतर तुम्ही आता लाडक्या बहिणींचं जे आहे ते मागे येत आहेत, त्यातल्या लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागतात, त्यावरती काय निकष? त्यावरती आता 4 चाकी गाडीचा निकष आलेला आहे, त्याच्यावर कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत. कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही. पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत. आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजीला उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे. आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल. त्याची सुरुवात आम्ही केली आहे. कुठलेही नवीन निकष नाही. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट दिलेली आहे. काय म्हटले त्यांनी डिटेलमध्ये आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलीही असेल. तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत 10,500 रुपये भेटलेले आहेत, परंतु सतत ज्या न्यूज येत होत्या त्याच्याबद्दलची मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल जर तुम्ही अपात्र होत असाल तर कुणाचेही पैसे परत घेतले जाणार नाहीत. त्यासोबत बघा, आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. आता तुमचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे. तो कधीपर्यंत जमा होईल त्याबद्दलची ही अपडेट आपण पाहणार आहोत. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 7 हप्ते जमा झाले का? जमा झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये आले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. जर आलेले नसतील तर नाही म्हणून नक्की पाठवा, तीही माहिती सर्वांना समजेल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल परंतु तुमचे पैसे आलेले नाहीत तर ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती येऊन तुमचा प्रोफाईल लॉग इन करून इथून देखील तुम्ही तक्रार करू शकतात. जर तुम्ही पात्र असाल तर. जर तुम्ही अपात्र असाल, कुठल्या कारणास्तव तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. आतापर्यंत आलेले पैसे असतील तुमचे तर ते पैसे परत घेतले जाणार नाहीत. मग त्याबद्दलची काय न्यूज आलेली आहे त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत. बघा, महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषांमुळे 5 लाख महिला अपात्र ठरणार आहेत. आपण बघितलेलं असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील ही 5 लाख बहिणी कशामुळे अपात्र झाले त्यांचे कारणही सांगितलेले आहेत आणि यांचे पैसे पुन्हा घेतले जाणार तेही त्यांनी सांगितलं. बघा, यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 7 हप्ते तुम्हाला वितरित करण्यात आलेत, मात्र आता सरकारने निकषात न बसणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक महिलांनी आपले अर्ज मागे देखील घेतले आहेत. यावरून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कोणाचे पैसे परत घेतलेले नाही आणि परत मागणारही नाही असं म्हटलं आहे. तर ही लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी बातमी असणार आहे, कारण की जर तुम्ही अपात्र झालात, बघा, आतापर्यंत जर तुम्हाला 10,500 रुपये भेटलेले असतील, कुणाला या ठिकाणी 7,500 भेटलेले असतील, कुणाला या ठिकाणी 5 हप्ते भेटलेले असतील, जर तुम्ही अपात्र झालेला आहात कुठल्या कारणामुळे तर तुमचे पैसे परत घेतले जातील. त्याबद्दल तुम्हाला टेन्शन असेल, परंतु आता तसं काही होणार नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही पैसे परत घेतलेले नाहीत आणि परत मागणारही नाहीत. बघा, लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला होता, मात्र आता काही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार होता, मात्र सरसकटच सर्व महिलांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतलेला होता. बघा, अगोदर याची छाननी करण्यात आलेली नव्हती. तुम्ही जे हमीपत्र भरून दिलं त्या भरोश्यावरतीच तुमचा फॉर्म त्यांनी अप्रूव्ह करून तुमचा लाभ जो आहे तो वाटप केलेला होता. मात्र आता या ठिकाणी हळूहळू याची छाननी केली जात आहे. त्यामुळे आता सरकारने आयकर विभागाकडून माहिती मागवली असून 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनाच याचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे विरोधकांकडून लाडक्या बहिणींच्या निवडणुकीसाठी उपयोग करून घेतल्याचा आरोप देखील करण्यात येतोय. मात्र आता या योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलेलं आहे. जुनेच नियम आहेत असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. कुठलाही नवीन GR काढलेला नाही किंवा कुठलाही नवीन नियम या ठिकाणी आणलेला नाही असं त्यांनी सांगितलं. त्यासोबत बघा काय म्हटलं पुढे, लाडकी बहीण योजनेवर कुठलाही नवीन निकष नाही, योजना घोषित
घोषित केली त्यावेळी जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला आहे म्हणजे नियमामध्ये न बसता अर्ज केला आहे त्यांच्यावरती कारवाई होत आहे. म्हणजे कारवाई म्हणजे त्यांचे फॉर्म फक्त अपात्र होत आहेत. मला आनंद आहे की आमच्या काही लाडके बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत त्यामुळे आम्ही पैसे सोडत आहोत. आम्ही कोणाचे पैसे परत घेतलेले नाही आणि परत मागणारही नाही असं त्यांनी सांगितलंय. तर ही गोष्ट तुमच्यासाठी या ठिकाणी चांगली असणार आहे ती म्हणजे पैसे पुन्हा मात्र घेतले जाणार नाहीत तुम्ही जरी अपात्र ठरत असाल तरी देखील. आम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत. आम्हालाही महालेखापालांना उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोहोचत असेल तर त्यांच्यावर लेखापालांचा आक्षेप येणारच आहे. जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांना फायदा निश्चितपणे बंद होईल असं त्यांनी म्हटलं. त्यांची सुरुवात आम्ही केलेली आहे म्हणून यावर कुठलेही नवीन निकष नाहीत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील ती पाहिलेली असेल. दरम्यान 4 चाकी वाहन असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची सरकारकडून पडताळणी होणार आहे. परिवहन विभागाकडून त्यासाठी माहिती मागवली जाणार आहे. त्यामुळे महिला लाभ घेत असतील तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही. आधार कार्डवर एक नाव आणि बँकेत वेगळं नाव असणाऱ्यांचे सुद्धा अर्ज तपासले जाणार आहेत. हेही लक्षात राहू द्या. यासाठी देखील तुम्हाला हे देखील चेक करून घ्यायचं आहे. बघा आता फेब्रुवारी महिन्याचा देखील तुमचा हप्ता लवकरच येईल. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी हा 8वा हप्ता लवकरच जमा केला जाईल. 20 दिवसात पैसे येण्याची शक्यता आहे. योजनेच्या फेब्रुवारी हप्त्यात अधिकृत कुठली शासनाने अजून तारीख जाहीर केलेली नाही. मात्र महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी हप्ता मात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असल्याने या ठिकाणी शेवटच्या आठवड्यात म्हणजे 20 तारखेनंतर या ठिकाणी लाडक्या बहिणींना 8वा इन्स्टॉलमेंट भेटू शकतो. त्याबद्दलची माहिती या ठिकाणी भेटलेली आहे. गेल्या 3 महिन्यापासून हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात देखील 25 ते 28 तारखेच्या दरम्यान पैसे येण्याची शक्यता असू शकते. मात्र या संदर्भात अद्यापपर्यंत कुठली घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. परंतु जसे प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याचे पैसे जमा होतात शेवटच्या आठवड्यामध्ये तसेच 25 ते 28 तारखेच्या दरम्यान पैसे तुम्हाला जमा होऊ शकतात. बघा आता 1500 ऐवजी 21 रुपये मिळणार का त्याबद्दल काय माहिती आहे तर पहा 1500 रुपये तुम्हाला सध्या भेटतील फेब्रुवारीचे देखील आणि मार्च महिन्याचे देखील. मार्च महिन्यामध्ये आपला अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर केला जाईल. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची तरतूद जी आहे 1500 रुपयावरनं 21 रुपये केली जाऊ शकते. ऑलरेडी याच्याबद्दलची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे की अर्थसंकल्पामध्ये आधी त्याची तरतूद केली जाईल. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना वाढीव 600 रुपयांनी या ठिकाणी म्हणजेच 21 रुपयांनी लाभ भेटू शकतो. तर शक्यता आहे की एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 21 रुपयांनी लाभ भेटायला सुरुवात होऊ शकते. तर फेब्रुवारी महिन्याची तुम्ही या ठिकाणी 8व्या हप्त्याबद्दलची वाट पाहत असाल 7वा हप्ता तुम्हाला भेटलेला असेल तर तो देखील या ठिकाणी लवकरच जमा होऊ शकतो. पुढच्या 20 तारखेनंतर फेब्रुवारीच्या 20 तारखेनंतर 25 तारखेपर्यंत कधीही पैसे येऊ शकतात किंवा 28 तारखेपर्यंत तुमचा 8वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होऊ शकतो. याच्याबद्दल देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ही संपूर्ण अपडेट आजच्या तारखेची महत्त्वाची तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट समजेल. धन्यवाद.